आई, बाबा रक्तात पडलेत. मध्यरात्रीच्या त्या भयाण शांततेत विवेकची ही किंकाळी विजेसारखी संपूर्ण घरात आणि परिसरात घुमली. शेजारी पाजारी धावत आले. घराचं दार सताड उघडं होतं. दिवाणखान्यात सगळा पसारा विखुरलेला होता आणि समोरच रमेशराव निपचित पडले होते. त्यांच्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती. अख्खं गाव हादरलं. रमेशराव म्हणजे गावातल्या एका आदर्श आणि सुसंस्कृत कुटुंबाचे कर्तेपुरुष. मग आज असं काय घडलं होतं की त्यांच्याच घरात रक्ताचे सडे पडले होते? रमेशरावांचं घर म्हणजे बाहेरून बघणाऱ्यासाठी सुखाचा एक नमुना होता. पत्नी सुलोचना, मोठा मुलगा विवेक, सून नेहा आणि लाडकी मुलगी पल्लवी. पण म्हणतात ना, घराच्या चार भिंतींच्या आड काय चालतं हे फक्त त्या भिंतींनाच ठाऊक असतं. दिसायला एकत्र असलेलं हे कुटुंब आतून हळूहळू पोखरलं जात होतं. याला कारणीभूत होता पैसा, आधुनिकतेचा अट्टाहास आणि वाढलेला अहंकार. सुलोचनाने आपलं संपूर्ण आयुष्य या घराला सांधण्यात घालवलं होतं. रमेशरावांचा कडक शिस्तीचा स्वभाव तिने शांतपणे सोसला होता. पण आता परिस्थिती बदलली होती. मुलाच्या वाढत्या मागण्या आणि सुनेचा अबोला तिला आतून मारत होता. ती उंबरठ्यासारखी होती, जी घराला बाहेरच्या जगापासून वाचवत होती, पण स्वतः मात्र रोज तुडवली जात होती. विवेक शहरात मोठ्या नोकरीला लागला आणि त्याचे विचार बदलले. त्याला आता जुन्या वाड्याचा तिटकारा वाटू लागला होता. हे घर विकूया, शहरात मोठा फ्लॅट घेऊया, हा त्याचा रोजचा हट्ट वादाचं कारण बनला होता. पण रमेशरावांचं उत्तर एकच असायचं, हे घर फक्त दगडविटांचं नाही, माझ्या वडिलांच्या आठवणी आहेत यात. विवेकची पत्नी नेहा ही सुद्धा आधुनिक विचारांची. तिला या एकत्र कुटुंबात आपलं अस्तित्व हरवल्यासारखं वाटायचं. ती उघडपणे काही बोलायची नाही, पण विवेकच्या मनात वडिलांबद्दल राग पेरण्याचं काम तिच्याकडून नकळत घडत होतं. घरातली धाकटी पल्लवी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होती. तिला आईच्या डोळ्यातली भीती आणि बाबांचा हतबल झालेला राग समजत होता. ती अनेकदा भावाला समजवायचा प्रयत्न करायची, पण अहंकाराच्या पडद्याआड विवेकला काहीच दिसत नव्हतं. त्या रात्री वाद टोकाला गेला. जेवणाच्या टेबलावर विवेकने थेट कागदपत्र काढली आणि घर विकण्याचा निर्णय जाहीर केला. रमेशराव संतापून उभे राहिले. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराला हात लावू देणार नाही. त्यावर विवेकने असे काही शब्द वापरले जे काळजाला आरपार चिरून गेले. शब्दांचे घाव तलवारीपेक्षा खोल असतात. अचानक रमेशरावांनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. पडताना त्यांचं डोकं टेबलाच्या कोपऱ्याला लागलं आणि रक्ताची धार लागली. रुग्णालयाच्या पांढऱ्या शुभ्र कॉरिडॉरमध्ये आता भयाण शांतता पसरली होती. डॉक्टरांनी सांगितलं की हृदयविकाराचा झटका होता. नशीब बलवत्तर म्हणून वाचले. बाहेर बाकड्यावर बसलेली सुलोचना सुन्न होती. विवेकच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अपराधीपणाचे भाव दिसत होते. नेहाही आता गप्प होती. पल्लवीने रडत रडत विवेकचा हात धरला आणि म्हणाली, दादा, घर म्हणजे भिंती नसतात गड्या, माणसं असतात. आज जर बाबांना काही झालं असतं तर त्या पैशांचं तू काय केलं असतं? काही तासांनी रमेशरावांना शुद्ध आली. त्यांनी हाताच्या खुणेने सुलोचनाला जवळ बोलावलं. त्यांचा आवाज कापत होता, पण डोळ्यांत आर्तता होती. ते एवढंच म्हणाले, सुलो, घर वाचव ग, माणसं हरवू देऊ नकोस. वडिलांचे हे शब्द ऐकून विवेकचे पाय लटपटले. त्याने धावत जाऊन वडिलांचे पाय धरले आणि ढसाढसा रडू लागला. त्याने वडिलांची माफी मागितली. नेहाच्याही डोळ्यात पाणी आलं. तिला उमजलं की सुख मोठ्या सिमेंटच्या जंगलात नसतं, तर आपल्या माणसांच्या मायेत असतं. दुसऱ्या दिवशी सुलोचनाने घरात एक निर्णय जाहीर केला. ती ठामपणे म्हणाली, हे घर विकायचा विचार पुन्हा कुणी करायचा नाही. पण लक्षात ठेवा, जर या घरात प्रेम नसेल तर या वाड्याचं ओझं वागवण्यात काहीच अर्थ नाही. घर प्रेमाने चालतं, पैशाने नाही. रमेशराव घरी आले. पण आता घरातलं वातावरण बदललं होतं. आता सकाळी उठल्यावर भांडणांचे आवाज येत नव्हते, तर एकत्र चहा पिताना होणाऱ्या गप्पांचे सूर उमटत होते. पल्लवीने घराच्या मुख्य दरवाजावर एक सुंदर पाटी लावली. हे घर प्रेमाने चालते. ती पाटी रोज त्या कुटुंबाला आरसा दाखवत होती. हळूहळू नात्यांच्या जखमा भरून येऊ लागल्या. अहंकार मागे पडला आणि समजूतदारपणा पुढे आला. रमेशराव आता अंगणातल्या आरामखुर्चीत बसून नातवंडांशी खेळण्याचं स्वप्न पाहू लागले होते. विवेक आणि नेहाने जुन्या वाड्यातच आपला संसार नव्याने फुलवायला सुरुवात केली. शेवटी म्हणतात ना, घर तुटायला एक क्षण लागतो, पण ते जपण्यासाठी आणि सांधण्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं. त्या रात्रीच्या एका किंकाळीने
या कुटुंबाला विनाशाच्या उंबरठ्यावरून परत आणलं होतं आणि आता हे घर पुन्हा खऱ्या अर्थाने घर झालं होतं. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.